प्रकरण 3. स्थानिक वेळ आणि प्रमाण वेळ. पृथ्वीच्या गती. मोटारीचे चाक स्वतःच्या आसाभोवती फिरते. त्याचप्रमाणे पृथ्वी सुद्धा तिच्या आसाभोवती म्हणजेच स्वतःभोवती फिरते. मोटारीच्या चाकामध्ये आणि पृथ्वीमध्ये फरक एवढाच की मोटारीच्या चाकाचे व्यास दृश्य स्वरूपात आहेत, तर पृथ्वीचा आस दृश्य स्वरूपात नसून तो काल्पनिक आहे. पृथ्वीच्या या स्वतःभोवती फिरण्याला परिवलन असे म्हणतात. तर ती स्वतःभोवती फिरते म्हणजे आसाभोवती फिरते, म्हणून तिच्या ह्या गतीला अक्षीय गती असे म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती सुद्धा प्रदक्षिणा घालते. याला परिभ्रमण असे म्हणतात. ही प्रदक्षिणा पृथ्वी एका विशिष्ट कक्षेवरून घालते, म्हणून या गतीस कक्षीय गती असे म्हणतात. पृथ्वी स्वतःभोवती पश्चिमेकडून पूर्वेकडे फिरते. त्यामुळे पश्चिमेकडील रेखावृत्ते क्रमाक्रमाने सूर्यासमोर येतात, तर पूर्वेकडची रेखावृत्ते क्रमाक्रमाने अंधारात जातात. जे रेखावृत्त सूर्यासमोर येते तेथे सूर्योदय होत असतो, आणि जे रेखावृत्त अंधारात जाते तेथे सूर्यास्त होत असतो. या दोन्ही रेखावृत्तांच्या मध्यावरचे रेखावृत्त बरोबर सूर्याच्या समोर असते. ही त्या रेखावृत्तावरची मध्यान्ह वेळ असते. सूर्योदय, सूर्यास्त आणि मध्यान्ह. काही वर्तमानपत्रे एका विशिष्ट स्तंभामध्ये दररोजची सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ प्रकाशित करतात. जर तुम्ही ते नियमितपणे वाचत असाल तर तुमच्या लक्षात आले असेल की दररोज सूर्योदय आणि सूर्यास्ताची वेळ बदलत असते. हे असे का होते? उन्हाळ्यात सूर्योदय लवकर होतो तर सूर्यास्त उशिरा होतो, कारण उन्हाळ्यात दिवस मोठा असतो तर रात्र लहान असते. हिवाळ्यामध्ये सूर्योदय उशिरा होतो आणि सूर्यास्त लवकर होतो, कारण हिवाळ्यात दिवस लहान असतो तर रात्र मोठी असते. म्हणजेच दिनमान ऋतूप्रमाणे बदलत असते. त्यामुळेच पृथ्वीवर एका रेखावृत्तावरील सर्व ठिकाणी सूर्योदय किंवा सूर्यास्ताच्या वेळा सारख्या नसतात. अक्षांशानुसार त्यात बदल होतो. तथापि मध्यान्हाची वेळ एका रेखावृत्तावर सर्वत्र सारखीच असते. एका मध्यान्हाच्या काळापासून दुसऱ्या मध्यान्हाच्या काळापर्यंतचा कालावधी म्हणजेच एक दिवस होय. एका दिवसाचे 24 तास असतात. सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंतच्या कालावधीस दिन म्हणजेच दिवस असे म्हणतात. सूर्यास्तापासून सूर्योदयापर्यंतच्या कालावधीस रात्र असे म्हणतात. जर सूर्योदयाच्या वेळी सकाळी आपण सूर्यप्रकाशात उभे राहिलो तर आपली सावली खूप लांब वर पडते. जसजसा सूर्य आकाशात वर वर येईल तसतशी आपली सावली लहान होत जाते. मध्यान्हाच्या वेळी सावलीची लांबी सर्वात कमी असते. दुपारी सूर्य कळल्यानंतर पुन्हा आपली सावली लांब वर पडते. वेगवेगळ्या रेखावृत्तांवर मध्यान्ह वेगवेगळ्या वेळी होते. मुंबईत जेव्हा मध्यान्हाची वेळ असेल तेव्हा कोलकात्याला तीच वेळ असणार नाही, कारण कोलकाता मुंबईच्या
पूर्वेकडील रेखावृत्तावर असल्यामुळे तेथे मध्यान्नाची वेळ आधीच होऊन गेलेली असते. स्थानिक वेळ. मध्यान्हानुसार जेव्हा एखाद्या ठिकाणची वेळ सांगितली जाते तेव्हा तिला त्या ठिकाणची स्थानिक वेळ असे म्हणतात. स्थानिक वेळ मर्यादित क्षेत्रात वापरताना अडचण येत नाही, परंतु विस्तीर्ण क्षेत्रातील लोकांचा एकमेकांशी संबंध येतो तेव्हा त्यावेळी स्थानिक वेळ वापरल्यास अनेक अडचणी येऊ शकतात. प्रत्येक 1 अंश अंतरावरील रेखावृत्तांच्या स्थानिक वेळेत 4 मिनिटांचा फरक पडतो. रेखावृत्तीय अंतर जास्त असेल तर वेळेमधील फरक जास्त असतो. त्यामुळेच ज्या देशाचा पूर्व पश्चिम विस्तार जास्त असतो तेथे साधारणतः देशाच्या मध्यवर्ती रेखावृत्ताची स्थानिक वेळ ही संपूर्ण देशाची वेळ म्हणून मानली जाते. अशा वेळेला त्या देशाची प्रमाण वेळ असे म्हणतात.